इथं बघ काय खायली. हा व्हेरी गुड. हा आजीला हेल्प करा. हे गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सियांश मामामध्ये. नेहमी हसत राहा आणि माझे व्हिडिओज बघत राहा. तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की मी सत्यनारायणची पूजा ठेवली आहे. पूजेचीच तयारी इथं चालू आहे. बरोबर आहे, करा लवकर लवकर. आता इथं तुम्ही बघू शकता मी आणि मम्मी जे आहे ते जेवणाची तयारी करत आहोत. आणि आज जे आहे ते पुरणपोळी बनवणार आहोत आम्ही. पुरणपोळीचा बेत आहे आज. आणि पूजा जी आहे ते आम्ही संध्याकाळी ठेवलो आहोत 5 वाजता. कारण सकाळी जे आहे भटजींना दुसरीकडे जायचं होतं पूजेला, म्हणून ते बोलले की मी संध्याकाळी येतो 5 वाजता असं. त्याच्यामुळं जे आहे आम्हाला भरपूर असं टाईम भेटलेला आहे सगळं काम वगैरे करण्यासाठी. ते आता दरवाजाला जे आहे तोरण वगैरे बांधून झालेलं आहे. आणि आता इथं आम्ही जेवणाची तयारी करत आहोत. आणि जे शिरा असतो ना प्रसादाचा, ते मी नंतर बनवणार आहे 4:30 वाजता असं. आधी जे आहे इथं जेवणाची तयारी करून घ्यायलो आम्ही. इथं बघ काय खायली. हा व्हेरी गुड. हा आजीला हेल्प करा. इथं आता भात आणि कटाची आमटी रेडी आहे. मी बनवले आहे ते. आणि पुरण जे आहे मम्मीने वाटून ठेवली आहे इकडं. आणि इथं मी आता मिरची भजी आणि पापड फ्राय करून घ्यायले. कारण सियाला आणि वंशला पापड आणि मिरची भजी खायचं होतं. त्याच्यामुळे मी विचार केली की आधी ते बनवून घेऊया. कारण पुरणपोळी बनवायला थोडंसं टाईम लागतं ना. ते आधी विचार केलते मी की पुरणपोळी बनवून नंतर गरम गरम जे आहे मिरची भजी बनवूया. पण त्यांना खायचं होतं म्हणून मी इथं आधी भजी बनवून घ्यायले. त्याच्यानंतर जे आहे मी आणि पायल मिळून पुरणपोळी बनवणार आहोत. आणि मम्मी असल्यामुळं ना मला थोडंसं म्हणजे कामामध्ये मदत व्हायली. त्याच्यामुळं काय कामाचं एवढं लोड मला होईना. मम्मी आल्यापासून थोडंसं आराम पण करायला मला मिळाले. ती खूप म्हणजे सगळी कामं तीच करायली जास्ती. मला काही जास्ती करूच देईना काम. आणि इथं आता मी काय करते, ही भजी झाल्यानंतर पुरणपोळी करून घेतो आणि रेडी होऊन तुम्हाला भेटते. आता इथं जे आहे पुरणपोळी बनवून रेडी आहे. आणि इथं आमटी आहे ह्याच्यात. आणि कुकरमध्ये जे आहे मी भात लावले. आणि इथं भजी आहे, ह्याच्यामधले थोडेसे सिया आणि वंश खाल्लेत. आणि इथं आहे पापड. आता जे आहे सगळी कामं झालेली आहेत आमचे. आणि आम्ही जे पूजा आहे ते संध्याकाळी ठेवलो 5 वाजता. कारण सकाळी ना त्यांना दुसरीकडे कुठं जायचं होतं भटला. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळीच ठेवलं पूजा. आता वाजले आहेत 5. आता ते येतात आणि जे आहे पूजेची आम्ही सगळं जे आहे तयारी करून ठेवलेलो आहे. आणि पूजा सुरू होणार आहे. सो तुम्ही पण कंटिन्यू राहा.
काय करायला जी? काय करायला? चहा करायला बाबा. हा हा चहा देऊ? थांब नंतर दे. विष्णोराध्या प्रवर्तमानस्य अद्य जय प्रार्थे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मनोंतरे अष्टशतमे कलियुगे प्रथम चरणे जम्बूद्वीपे भरतक्षत्रे शाले वांशके 1946 वीर विक्रमात्मकनदे 2081 कालयुक्त नाम संवत्सरे दक्षिणायने शरद ऋतु श्रावण मासे कृष्ण पक्षे चतुर्दशी शुभ तिथो रविवार शुभ वासरे आश्लेषा शुभ नक्षत्रे शुभ शुभ योगे शकुने शुभ योग शुभ करणे कर्क राशि चंद्रे सिंह राशि स्थिते सूर्य वृषभ राशि स्थिते ब्राह्मण बन कर बूढ़ो ब्राह्मण बन कर कंचन माल कियो जय लक्ष्मी रमणा. पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि सकाळपासून जे आहे माझा उपवास आहे. म्हणजे सत्यनारायण पूजा होईपर्यंत उपवास असायला पाहिजे ना, ह्यांना नाही होत म्हणून मी एकटीच केली होते. आता सगळं पूजा वगैरे झालं आहे आणि जे भट जे आहेत ते पण गेलेले आहेत. आता जे आहे मी जेवून घेते, सगळे आम्ही जेवून घेतो, त्याच्यानंतर झोपून सोडतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.